नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, पोषण ट्रॅकरमध्ये आपल्याला गरोदर स्तनदा माता 6 महिने ते 3 वर्ष मुलांचं FRS करायचं आहे, परंतु त्यांच्यासोबत आता आपल्याला 3 ते 6 वर्षाच्या मुलांचं जे आपली पूर्वशालेय शिक्षणाची मुले आहेत त्यांचीसुद्धा FRS करण्याची प्रक्रिया ही करण्यास सांगितलेली आहे। 1 ऑगस्टपासून अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्याकडून FRS प्रक्रिया ही करण्यात येत आहे। आणि याच्या अगोदर आपण लहान मुलांचं FRS करत होतो, परंतु आता आपल्याला 1 ऑगस्टपासून मोठ्या मुलांचं म्हणजे 3 ते 6 वर्ष वयोगटातील जी मुलं आहेत त्यांचंसुद्धा FRS करण्यास सांगितलेलं आहे। त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 3 ते 6 वर्षांच्या मुलांचं FRS कशा पद्धतीने करायचं हे सर्व सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर बघा, सर्वात प्रथम पोषण ट्रॅकर ओपन करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बेनिफिशरी या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर 3 ते 6 वर्षाच्या मुलांचा तुम्हाला ऑप्शन दिसत आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे, कारण की आपण 3 ते 6 वर्षांच्या मुलांचीच KYC करणार आहे आणि सर्व प्रोसिजर मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे। तर बघा, आपण 3 ते 6 वर्ष याच्यावरती क्लिक करूया आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण ज्या लाभार्थ्यांचं FRS करणार आहे त्या लाभार्थ्यांना आपल्या समोर असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर त्यांचं आधार कार्ड आपल्याजवळ असणं आवश्यक आहे आणि OTP ज्या मोबाईल नंबरवरती जाणार आहे तो मोबाईल जवळ असणेसुद्धा आवश्यक आहे। तर आता आपण एका लाभार्थ्याचं नाव इथं भरलेलं आहे, त्यांची KYC करणार आहे। तर बघा, हा लाभार्थी आहे तन्मय काळे, याची आपण KYC करणार आहे। तर याच्यावरती बघा, फक्त मधोमध असं क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पेज ओपन होत आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। त्याच्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण त्यांची FRS प्रक्रिया ही पूर्ण करू शकतो। तर बघा, अशा पद्धतीने पेज ओपन होत आहे। अजून एकदा प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर अशा पद्धतीने आधार कार्डचं पेज ओपन होतं। इथं मदर, जर आई अवेलेबल असेल तर आईचं आधार कार्ड नोंदवायचं, वडील जर असतील तर वडिलांचं आधार कार्ड नोंदवायचं आणि दोघेही नसतील तर गार्डियन म्हणजे पालकांचं आधार कार्ड जोडायचं आहे। मी इथं माझ्यासमोर एक आई आहे म्हणून मी त्यांच्या आईच्या आधार नंबरवरूनच हे सर्व करून घेणार आहे। तर बघा, आधार क्रमांक टाकल्यानंतर प्रोसीड या बटनावरती पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे। प्रोसीड केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता मदर आलेलं आहे वर अशा पद्धतीने पेज ओपन होतं आहे। खाली तुम्हाला कन्फर्म अँड प्रोसीड असं बटन दिसत आहे, याच्यावरती क्लिक करायचं। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढचं पेज कशा पद्धतीने ओपन होतं हे स्क्रीनवर तुम्हाला पाहायचं आहे। बघा, पुन्हा एकदा OTPसाठी आपल्याला आधार नंबर हा टाकावा लागणार आणि इथं आधार नंबर मुलांचा टाकायचा नाही, इथं आई वडील किंवा पालकांचा ज्यांचा आपण FRS करणार आहोत त्यांचाच इथं आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकून कॅप्चा टाकून नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर बघा, मी सर्व डिटेल भरलेले आहे। आता नेक्स्ट या बटनावरती क्लिक करणार आहे। तर बघा, नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या मोबाईलमध्ये हा OTP जाणार आहे, तो आपल्याला 6 अंकी OTP असणार आहे। तो OTP टाकून आपल्याला कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर बघा, कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मेसेज आलेला आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। KYC कम्प्लीटली सक्सेसफुली असा मेसेज आला आहे। त्याच्यानंतर आपल्याला फोटो कॅप्चर करायचा आहे, त्यामुळे आपल्याला इथं फोटो कॅप्चर बघा, प्रोसीड टू फोटो कॅप्चर असा मेसेज आलेला आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ज्यांचं आपण आधार कार्ड नोंदवलेलं आहे त्यांचंच इथं फोटो काढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा, इथं खाली ॲक्सेप्ट बटन दिसत आहे, याच्यावरती फक्त क्लिक करायचं आहे आणि जे लाभार्थी आहेत त्यांचा फेस कॅप्चर करून घ्यायचं। तुम्हाला खाली मेसेज दिसत आहे फेस कॅप्चर, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जी आई, ज्या बाळाची आई आपल्यासमोर उपस्थित आहे त्यांचा इथं फोटो कॅप्चर करायचा आहे। तर बघा, कॅप्चर फेस याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने मेसेज येऊ शकतोय। तर ती संबंधित आई आपल्यासमोर उपस्थित आहे, त्यामुळे त्यांचा आपण फोटो हा कॅप्चर करून घ्यायचा आहे। तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय फोटोसुद्धा कॅप्चर अगदी लगेच होत आहे। सर्व्हरला जर नेट चांगलं व्यवस्थित असेल तर फोटो हा कॅप्चर होण्यासाठी जरासुद्धा अडचण निर्माण होत नाही। त्याच्यानंतर खाली आपल्याला व्हेरीफाय फोटो याच्यावरती क्लिक करून हा फोटो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। एक जवळपास 15 सेकंदाचा इथं वेळ घेतला जातो आणि त्याच्यानंतर व्हेरीफाय फोटो कंप्लीट केलं जातं। तुम्हाला स्क्रीनवर टायमिंग दिसत आहे बघा, फेस व्हेरिफिकेशन सक्सेसफुली झालेलं आहे आणि डन या बटनावरती क्लिक करायचं। 3 ते 6 वर्षांच्या मुलांची KYC FRS पद्धतीने KYC याच प्रकारे करायची आहे।
त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा. आणि मला भरपूर अंगणवाडी सेविका ताईंनी कमेंट केलेली की 3 ते 6 वर्ष मुलांची KYC प्रत्येक महिन्याला करायची का. तर नाही ताईंनो, तुम्ही तुमच्या पोषण ट्रॅकरमध्ये चेक करा. जेवढे 3 ते 6 वर्षांचे लाभार्थ्यांची KYC राहिलेले आहे, फक्त त्याच लाभार्थ्यांची KYC एकदाच करून घ्यायची. त्याच्यानंतर काही सुद्धा करण्याची गरज नाही. फक्त 0 ते 3 वर्ष म्हणजे गरोदर स्तनदा माता आणि 6 महिने ते 3 वर्ष याच बालकांना आपण प्रत्येक महिन्याला THR देतो आहे. त्यामुळे या बालकांची प्रत्येक महिन्याला आपण KYC करत असतोय FRS पद्धतीने. पण 3 वर्ष ते 6 वर्ष जे आपली पूर्वशालेय शिक्षणाची बालके आहेत त्यांची आपल्याला एकदाच KYC करायची आहे. तर हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा. आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.